नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी भाग्यश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आरू चालली आहे तिच्या मामाच्या घरी आणि तिच्या मामाच्या घरी जाताना ट्रेनमध्ये आरूला भेटला आहे खूप सारा खाऊ. तो दिला आहे तिच्या पप्पांनी, तर थँक्यू. तर चला आपण जाऊया कल्याणला पोचल्यानंतर मी आणि दीपाली सर्वात प्रथम आम्ही गेलो आहोत ट्रेनमधनं शहाडला, उल्हासनगरला शॉपिंगला. आणि शॉपिंगचे व्हिडिओ आम्ही शूट केले नाही कारण इतकी गर्दी होती आणि आम्ही शॉपिंगच्या नादात आम्हाला कळालंच त्यामुळे शूट करायला होतं. तर आम्ही आहोत आता शहाड स्टेशनला आणि हा शहाड स्टेशनचा इतका सुंदर असा नजारा, म्हणजे प्रथमच कोणत्या स्टेशनला बघितलं आहे की खूप छान गव्हर्नमेंटने हे केलं आहे. झाडे लावा झाडे जगवा ती योजना आणि छान ते हे आम्ही शहाड स्टेशनला थोडी मस्ती मजाक आणि हा आमचा यश उर्फ डुगल्या हाय बाय बोलणारा. आणि हे बघा इतकं सुंदर पूर्ण शहाड स्टेशनला बॅक साईडला ही झाडच आहे. खूप छान वाटतं. कधी आलात तर नक्की एक फोटोशूट नक्की करा. आणि हे बघा आमची ट्रेन लागली होती 6:38 टिटवाळा लोकल आणि आम्ही बसलो होतो, जस्ट शूट करत होतो, म्हटलं बघूया. आणि फायनली आम्हाला ट्रेन छान भेटली. आम्हाला वाटलं गर्दी असेल, काही गर्दी नव्हती. मस्तपैकी बसायला सीट भेटली. मी, दीपाली, जान्हवी आणि बाबू हे आम्ही 4 जण गेलो होतो आणि एवढी सारी शॉपिंग केली. फक्त आरू आणि सौम्याची, हिने तर काहीच घेतलं नाही जान्हवीनी. आणि ह्या बाबूनी पण काही नाही, फक्त ज्यूस पिला, बाकी काही वस्तू घेतल्या नाही. तर छान असं आमचं शॉपिंग करून आम्ही आता निघालो आहोत परतीचा प्रवास, म्हणजे आईच्या घरी. तिकडे गेल्यानंतर खूप सारी कामं होते, त्याच्यामुळे जान्हवीला मी फार चिडवत होती. फ्रेंड्स, काय करते आरू तू? आरू दुकानात बसली आहे मामाच्या. काय होईल बरे? काय काय आहे तुझ्या मामाच्या दुकानात? एवढं सगळं काय 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 चिप्स आहे, ते चिकन मसाला आहे, ते अरे बापरे, काय हे लिपलिप. आरूची लिपलिप पण आहे आरूला, म्हणून आरू दुकानात आहे. आणि हे काय आहे ते चुप्पम काय आहे ते? अशी आरू, मग आरूला मजा नाही ना मामाच्या घरी? कसं करतात ग? हा, हे बघा, हे असं खातात. आणि अंडी जलजिरा. चलो बाय. मग दुकान सांभाळ. काय काय दुकानात सगळं दाखव. जान्हवी आमची टीव्ही बघते. हे बघा फ्रेंड, जान्हवी माझी मेहंदी काढते. स्टार्ट केली आहे मेहंदी काढायला. कधी स्टार्ट केली आहे? 9:30 वाजता. आता आपण बघूया ती 9:30 वाजता स्टार्ट करून किती वाजता मेहंदी काढते. किती वेळ लागेल? अर्धा तास. किती? अर्धा तास. बघू आपण अर्धा तासात होतं का. चालेल, बघा तिथे बघा तुम्ही. 9:30 वाजले, बरोबर 10 वाजताची मेहंदी झाली बाहेर. चला दाखवते तुम्हाला आमची साक्षी कशी मेहंदी काढते, जान्हवी कशी मेहंदी काढते. त्याच्यानंतर इतकी छान रांगोळी मेहंदी इतकी छान मेहंदी तिने काढली. अवघे 20 मिनटात काढली. 25व्या मिनटाला शूट करायला तर आम्ही जेवायला बसलो आणि मग नंतर जेवण वगैरे मस्त झोपलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हे बघा आम्ही चाललो आहोत साखरपुड्याला. तर हे आम्ही माणसं कमी, आमच्या बॅगा जास्त, तर इतक्या साऱ्या बॅगा. आणि सोनालीने एक जोक मारला, त्याच्यावर आम्ही इतके हसलो. तो जोक सोनालीलाच कळेल. ती नाही आलेली, ती दुसऱ्या दिवशी येणार होती. आणि ही दीपाली, जान्हवी, आम्ही चाललो आहोत आता घोटी. ही आरू. आणि छान असा मस्त आता सकाळी आम्ही बसलो आहे टिटवाळा स्टेशनला. हे बघा साईडला सगळी पब्लिक, ड्युटीचे कामगार लोक, कामाला जाणारी. तर आम्ही मस्त ट्रेनची वाट बघत बसलेलो. आमची ट्रेन होती 8:10ची. आमच्या मम्मीने आणला 8:25ला. तर आम्हाला टिटवाळा स्टेशन अर्धा तास काय करणार म्हणून आम्ही शूटिंग काढत बसलो. आणि
सगळे आमचे बोर झालेले की ट्रेनची वेट करत होते. ही बघा आमची आरू कंटाळलेली, तिला ट्रेनमध्ये बसायचं होतं. फायनली आम्ही पोचलो इगतपुरीला आणि इगतपुरीला ज्या टॅक्सीमध्ये बसलो ती टॅक्सी डायरेक्ट आम्हाला नांदगावला पोचवणार होती, आमच्या गावाला. तर हे बघा जान्हवी मी, हे इगतपुरी स्टेशन आहे. आमची मस्ती मजाक चालू होती. खूप छान असं खूप मज्जा आली. जानू माय फेवरेट, साक्षी माय फेवरेट, आणि दीपाली ऑलवेज. ही चिल्लर पार्टी दीपालीसोबत ना. बाबू यश हाय, से हाय. अशी मज्जा करत करत आम्ही गेलो. आमची मम्मी होती पुढे बसलेली होती गप्पा मारत. हे बघा फायनली आम्ही पोचलो आमच्या गावाला आणि इथे इतका मोकळा श्वास आणि अगं ते पहिल्यांदा करताय बाई असं. आम्ही पण करतो. आरू पहिल्यांदा असं झोका खेळते. आणि ही यंदा फोटो काढायचा होता नातवांना घेऊन. ही माझी सगळ्यात मोठी बहीण, माझी फेवरेट पमाताई, मम्मी आणि हे सगळे छोटे छोटे मुलं. आणि बाई आम्ही एवढे हसत होतो. आणि नंतर आमचे फोटोशूट चाललेले, मी आणि बाई. व्हिडिओ आम्ही सोबत असणार आणि व्हिडिओ काढणार नाही असं कधी होणार? कधीच नाही. आम्ही नवरदेवाची वाट बघत बसलेलो तयार होऊन. कल्लवरा तयार, नवरदेव होता आलेला. आणि बाई आणि वर्षा आणि आरू दोघींचं व्हिडिओ शूट चालू होता झोक्यावरती. तर बाईचा चेहरा दिसत नाही आहे व्हिडिओत. आणि नंतर हे आम्ही बँड वाजणार, आम्ही नाचणार नाही असं कसं शक्य? तर माझी फेवरेट पार्टनर असणार आहे ती वर्षा आणि हे गावातून नवरीच्या दारापर्यंत आम्ही चालत गेलो आणि वाजत गाजत वरात काढली साखरपुड्याला. हे बघा इतकं छान. इथून आम्ही जो डान्स स्टार्ट केला तो 4 दिवस कंटिन्यू डान्स करत होतो. ही नवरदेवाची आई साडी, त्या निळ्या साडीमध्ये. स्नेहा माझी नानी. आणि ही आमची मोस्ट फेवरेट ची. तिची मस्ती चालू होती, तिला मोबाईल पाहिजे होता. इथे साखरपुड्याचा मांडव घातलेला. आणि गावाकडे असंच सिस्टम असते, खाली बसून छान वाटतं. खुर्ची बिर्ची नाही, हा प्रकार नसतो गावी. आणि हा आमचा नवरदेव. आम्ही नवरदेवाकडून होतो, माझ्या बहिणीचा मुलगा. आणि हे आमच्या सेकंड जनरेशनमधलं पहिलं लग्न, जे इतकं एन्जॉय केलं. तुम्हाला पुढे नक्की भेटेल. नक्की आमचे व्हिडिओ नक्की बघा, किती मजा केली ती आम्ही. आणि हे नंतर एंगेजमेंट रिंग घालतानाचं व्हिडिओ शूट आहे. आणि काँग्रेस साहिल आणि बाई आणि आम्ही जेवायला बसलो. आम्ही जिथे बसलेलो होतो तिथे जस्ट टर्न घेतला आणि जेवायला बसलो. ती गावी असं खाली मांडी घालून बसतात जेवायला. छान वाटलं, काहीतरी वेगळं मस्त वाटलं नेहमीपेक्षा असं. आम्ही जेवलो वगैरे. नंतर आम्ही सगळे असे गप्पा मारत बसले. आणि साक्षी हे मी तुम्हाला दाखवते. माझ्या चारही बाजूने डोंगर आहेत आणि त्याच्यामध्ये बसलेलं नांदगाव. इतकं छान गाव आहे. इथे कधी जा, मस्त गार वारा आहे, एकदम मोकळा श्वास घेता येतो. ही नवरदेवाची, ह्या माझ्या दोन्ही बहिणीच्या मुली आहेत, एक खुशी आणि एक प्राची जी. आणि ही माझी मम्माच्या बहिणी. आणि ही वर्षा. घोटी घोटीला घाल चालले हळदीला. ही बाई आमची आई लय गाई. आणि हे पमाताईचं घर. आता आम्हाला जायचं आहे घोटीला. आम्ही बसलो आहे. आणि दीपाली बघा आमची काय चाललं आहे. दीपालीचं मोबाईलमध्ये चाललेत व्हिडिओ. आणि ही तिची मुलगी कंटाळली. आणि ही आरू बघा गावाला येऊन कशी झोका खेळते. आणि मी ट्राय केला पण नको, माझ्यावरचा तुटायचा तो झोका.
पण बाई बोलते चांगला आहे, मजबूत आहे. जस्ट ट्राय केला आहे. आणि या आमच्या 3 जलपऱ्या छान असा स्लो मोशनमध्ये व्हिडिओ शूट केला. याला सॉन्ग टाकायचं पण हे लवकर पळायला, त्याच्यामुळे छोटासा व्हिडिओ देणार. अशा प्रकारे आम्ही साखरपुडा एन्जॉय केला. पुढचा व्हिडिओ नक्की बघा. पुढचा व्हिडिओ राहणार आहे आमचा हळदीचा. हळदीची धमाल मस्ती सगळी बघा. आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. थँक्यू.